विजय, या विजयची पत्नी म्हणजे जयंती. ही जयंती नेहमी स्वयंपाक बनवत होती आणि तो नैवेद्य किंवा तिचे श्वशूर मला समर्पण करत होते आणि त्या नैवेद्याचं पान थेट या वैकुंठात येत होता. नित्य नियमाचा हा क्रम सुरू होता. पण एक दिवस मात्र प्रमाद फार वेगळा घडला. जयंतीनं स्वयंपाक बनविला, पण घडलं ते काय? नैवेद्य अर्पण केला, पण ते भोजनाचं पान या वैकुंठात काही केल्या येईल. तक्षणी जयंतीच्या श्वशुराने प्रश्न केला, जयंती तुझ्याकडून काय आगळीक घडली? तुझ्याकडून काय चूक घडली? तक्षणी जयंती उत्तर देती झाली, स्वयंपाक पूर्ण बनविला गेला, पण मला कुठेतरी काहीतरी राहिल्यासारखं वाटलं. मी नीट घालायला विसरले आणि म्हणून तो स्वयंपाक मी पदार्थ चाखून पाहिला, त्यामुळेच हा प्रकार पाहिला गेला. तक्षणी श्वशुरांचा आपल्याला वाढला गेला आणि श्वशुराने जयंतीला शाप दिला, जयंती तुझ्याकडून चूक घडली म्हणून देवाला नैवेद्य समर्पण होत नाही. तू या विश्वात शिळा होऊन पडशील, शिळा होऊन पडशील.